राज्यभरात पहिल्याच पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय। जवळपास 34,000 हेक्टर बाधित क्षेत्र राज्यभरात आहेत। त्याबद्दलचे पंचनामे राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत। पाऊस जास्त असल्यास पेरणी करू नका, 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला तिकडेच पेरणी करावी, असं आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत। रेवती, यावेळी खरं तर मान्सून लवकर दाखल झाला आणि पहिल्याच पावसामुळे जनजीवन तर विस्कळीत झालंच, मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। साधारण किती प्रमाणात हे नुकसान झालं आणि प्रशासन त्यासाठी नेमकं काय पावलं उचलतंय? नक्कीच दीपाली, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी पहिले अवकाळी पाऊस होता, काही ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस होता आणि आता जेव्हा वेधशाळेने सांगितलेलं आहे की जवळपास 11 दिवस महाराष्ट्र राज्यात हा मान्सून लवकर दाखल झालेला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्याचं म्हणजेच आपल्या बळीराजाचं भरपूर आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काल जेव्हा कृषी आयुक्तालयात आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी अशी माहिती दिली आहे की जे पिकं अंतिम टप्प्यात आलेले होते त्या पिकांचं खरं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये कांदा आणि भुईमूग हे सर्वाधिक नुकसान झालेले पिकं आहेत। जसं आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजेच 2 ते 3 आठवड्यांमध्ये जवळपास मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश आणि काहीसा पश्चिम महाराष्ट्राचा जो पट्टा आहे तिकडे अवकाळी पाऊस, मान्सून पूर्व पाऊस आणि आता मान्सूनमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। जवळपास 34,842 हेक्टर हे बाधित क्षेत्र आहे संपूर्ण राज्यभरातलं। आपण त्याच्यातले टॉप 7 हे काढलेले आहेत। त्यामध्ये आहे अमरावती जिल्हा, जिकडे 12,295 क्षेत्र बाधित आहेत। त्याच्यामध्ये मूग, कांदा, ज्वारी, केळी, संत्रा आणि इतर असे पिकं आहेत। त्यानंतर जळगाव, ज्याच्यामध्ये 4,538 हेक्टर क्षेत्र हे बाधित आहे, तिकडे सुद्धा कांदा, मका, ज्वारी, केळी, पपई, आंबा, भाजीपाला असं नुकसान झालेले पिकं आहेत। त्यानंतर बुलढाणा 4,003 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले, तिकडे देखील मूग, उडीद, मका, पपई, कांदा, भाजीपाला, केळी। त्यानंतर नाशिक 3,230 हेक्टर, जालना 1,726 हेक्टर, चंद्रपूर 1,308, सोलापूर 1,295, अहिल्यानगर 1,156 असे एकूण बाधित झालेले हे टॉप 7 जिल्हे आहेत जिकडे सर्वाधिक नुकसान झालेलं आहे। जर मी मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख केला दीपाली, की ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या पिकांमध्ये सर्वाधिक नुकसान हे कांद्याचं झालेलं आहे। आपण जसं बघू शकतोय की मराठवाडा असू दे, विदर्भ असू दे, खानदेश असू दे, तिकडे सर्वाधिक नुकसान हे कांद्याचं झालेलं आहे आणि आता त्या जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे खरं तर सुरू केलेले आहेत, अशी माहिती काल कृषी आयुक्तालयाने दिलेली आहे। परंतु काही शेतकऱ्यांकडून अशी देखील प्रतिक्रिया येते की अजूनही बऱ्याचशा ठिकाणी पंचनामे झालेले नाहीयेत। जसं मी मगाशी उल्लेख केला या गोष्टीचा की कांदा आणि भुईमूग हे सर्वाधिक जास्त नुकसान झालेले पिकं आहेत संपूर्ण राज्यभरामध्ये। तर त्या अनुषंगाने आता महागाई वाढते की काय यावरती देखील प्रश्नचिन्ह उद्भवतं, कारण हे अंतिम टप्प्यात आलेले पिकं होते। त्यासोबतच कृषी आयुक्तालयाकडनं जे IMDच्या जे शक्यता वर्तवलेली आहे त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाने काही गाईडलाईन्स जारी केलेले आहेत। त्या गाईडलाईन्सनुसार आता त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी आता सद्यस्थितीला कुठलीही पेरणी करू नये, कारण आता ठिकठिकाणी पाऊस आहे आणि जर IMDचा आपण जर अंदाज बघितला तर पुढचे 2 ते 3 दिवस कोकण पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर बाकीच्या सर्व इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे। आणि जर आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे तिकडे देखील भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे, तर त्या अनुषंगाने
आत्ता पेरणी करू नये हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितले आणि त्यासोबतच कृषी आयुक्तालयातून देखील हे गाईडलाईन देण्यात आलेले. त्यासोबतच वापसा आल्याशिवाय पेरणी करू नये असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि जिकडे 80 ते 100 मिलीमीटर पाऊस पडलाय तिकडेच पेरणी करावी असं देखील सांगण्यात आलेलं आहे. खरं तर आता जर IMDचा आपण म्हणजेच वेधशाळेचा जर अंदाज बघितला तर आता खूपशा गोष्टी अनसर्टन आहेत किंवा अनप्रेडिक्टेबल आहेत. म्हणून आता आपण किंवा आता शेतकऱ्यांना असे गाईडलाईन्स देणं की नक्की कुठल्या तारखेपासून पेरणी करा हे सांगणं थोडंसं अवघड आहे असं देखील कृषी आयुक्तालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे. तर दीपाली, आता दोन यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की सरकारकडनं करण्यात येणारे पंचनामे हे कधी पूर्ण होतात आणि बळीराजाला त्याचं झालेलं नुकसानाची भरपाई ही कधी परत मिळते आणि त्यासोबतच जे झालेलं नुकसान आहे त्यामुळे महागाई वाढते की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. दीपाली, निश्चितच धन्यवाद रेवती आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.